नमस्कार, देशगतीच्या सुपर 30 मध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। हिंगोलीमध्ये भाजपच्या वतीने काढण्यात आलेल्या तिरंगा रॅली दरम्यान हिंगोली विधानसभेचे भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांना अचानक भोवळ आली आहे। तिरंगा रॅली सुरू असताना तानाजी मुटकुळे जमिनीवर कोसळले, यानंतर एकच गोंधळ उडाला। या दरम्यान कार्यकर्त्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता कार्यकर्त्यांनी आमदार मुटकुळे यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। सध्या तानाजी मुटकुळे यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे। शासनाने कृषी विभागाच्या विविध योजनांचा व नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास त्याची नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई पीक पाहणी करणे अनिवार्य केले आहे। पण गेल्या 15 दिवसापासून ई पीक ॲप मध्ये बिघाड आल्याने त्यात नोंदणी होत नसल्याने रब्बी धान उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहे। रब्बी हंगामात केवळ 36,900 शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे। भोसरी MIDC मधील कंपनीच्या अकाउंटला फेक मेसेज करून संचालक असल्याचे भासवून क्लायंटला पेमेंट करायचे सांगत 1,95,00,000 रुपये पाठवण्यास भाग पडले। या प्रकरणी गुरुवारी 15 मे रोजी गुन्हा दाखल झाल्यानंतर सायबर पोलिसांनी 24 तासात संशयितास गुजरातमधून अटक केली। गुन्ह्यातील 1 कोटीची रक्कम होल्ड करण्यात पोलिसांना यश आले आहे। जेनेल वसंतभाई वाघेला असे अटक केलेल्याचे नाव आहे। पिंपरीमधील महिंद्रा एन्थिया सोसायटीमध्ये 12 श्वानांना विष देऊन मारल्याची घटना 13 एप्रिल रोजी घडली होती। या प्रकरणी संत तुकाराम नगर पोलिसांनी तपास करत संशयितास अटक केली असून अलौकिक राजू कोटेचा असे त्याचे नाव आहे। भंडारा शहरात काही ठिकाणी पाण्याच्या टाकीतील पाणी पिण्यायोग्य नसल्याची बाब उघड झाली आहे। शहरातील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य असून नाल्या घाणीने तुंबलेल्या आहेत। खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी गुरुवार 15 मे रोजी भंडारा शहरात दुचाकीने दौरा केला। या दरम्यान ही बाब समोर आली आहे। दौऱ्यावेळी आंबेडकर वार्डातील इलेक्ट्रिक मोटार चोरीला गेल्याची बाब यावेळी वार्डातील नागरिकांनी खासदारांना सांगितली। शहरातील इंदिरा गांधी वार्डातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीची दुरवस्था असून टाकीत भंगार हिरवा चिला व अस्वस्थता मोठ्या प्रमाणात दिसून आली। प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत महापालिका हद्दीतील शाळांना खिचडी वाटप ही शाळा व्यवस्थापन समितीमार्फत महिला बचत गटाकडून करण्यात येत आहे। मात्र सुट्टीच्या दिवशीही विद्यार्थ्यांना खिचडी खाल्ली अशी खुद कबुली मुख्याध्यापिकांनी पोर्टलवर सादर केलेल्या माहितीनुसार समोर आली आहे। अमरावती महापालिकेच्या 8 शाळांमध्ये हा नियमबाह्य प्रकार झाल्याचे समोर आले असून शिक्षणाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। नागरिक शेतकऱ्यांनी प्रचंड विरोध केल्यानंतर चिखली कुदळवाडी परिसरातील नगर रचना टीपी योजना प्रशासनाद्वारे रद्द केली। मात्र चरोलीच्या 5 टीपी बाबत निर्णय घेतलेला नाही। यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी शुक्रवारी दुपारी महापालिकेवर धडक मारून निदर्शने केली। चिखलीचा टीपी रद्द होतो मग चरोलीचा का नाही असा जाब विचारला। सर्वांनी काळ्या फिती लावून निषेध केला असून महापालिका प्रशासनाला निवेदन दिले। सर्वोच्च न्यायालयाने अपील अर्ज फेटाळून लावल्याने निळ्या पूररेषेतील सर्व बांधकामे पाडण्यात येणार आहे। त्या बांधकामांवर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शनिवारी कारवाई केली जाणार आहे। त्या दृष्टीने महापालिकेने शुक्रवारी तेथे सर्वांना सूचना दिल्या आहेत। तेथील वीज आणि पाणी पुरवठा तोडला आहे। कोकण किनारपट्टीवर यंदा पावसाळ्यात 18 दिवस समुद्राला मोठी उधाण येणार आहे। त्यामुळे या काळात 4.5 मीटरहून अधिक उंचीचा लाटा उसळण्याची शक्यता आहे। 26-27 जूनला पावसाळ्यातील सर्वात मोठी भरती कोकणवासियांना अनुभवता येणार आहे। दारूच्या नशेत असताना किरकोळ कारणातून झालेल्या वादातून भावालाच भावाने आणि पुतण्याने ठार मारल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे। राजापूर तालुक्यातील नाटे ठाकरेवाडी येथील दोघांना या प्रकरणी शुक्रवारी सायंकाळी उशिरा पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे। सोलापूर शहराचा पाणी पुरवठा, मंगळवेढ्यातील म्हैसाड उपसिंचन योजनेचे पाणी, घरकुले आदी प्रश्नांवर सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी आक्रमक पवित्रा घेत प्रशासनाला फैलावर घेतले। सोलापूर शहराच्या पाणी पुरवठा प्रश्नावर समाधानकारक उत्तरे न दिल्याने महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तासह नगर अभियंतास कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना दिले।
बीडच्या परळीतील जलालपूर भागात एका तरुणाला टोळक्याकडून अमानुष पद्धतीने मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय। या मारहाणीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर सर्व स्तरातून टीका केली जात आहे। या दरम्यान आता सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी या प्रकरणात प्रतिक्रिया दिली आहे। भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पीओके मध्ये दहशतवादी तळांवर कारवाई करण्यासाठी चलावलेल्या ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला आहे। बीड मधील गुन्हेगारीच्या विरोधात देखील ऑपरेशन सिंदूर करण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे। मध्य रेल्वेवरील मस्जिद बंदर हे सर्वाधिक गर्दी असलेल्या स्थानकापैकी एक आहे। आता या स्थानकाबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। मस्जिद बंदर स्टेशन आता असलेल्या ठिकाणाहून एक मजला वर केले जाणार आहे। रेल्वेने मस्जिद बंदर स्टेशनवरील सर्व प्लॅटफॉर्म वर घेऊन एक उंच डेक बांधण्याची योजना आखली आहे। त्यासाठी 9.14 कोटी रुपये मंजूर केले आहेत। महापालिकेच्या गत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे 39 नगरसेवक निवडून आले होते। त्यामुळे महायुतीत सर्वाधिक वाटा हा भाजपाला तर त्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार आहे। शिवसेनेचे केवळ 10 नगरसेवक निवडून आल्यामुळे त्यांना कमी जागांवर समाधान मानावे लागण्याची दाट शक्यता आहे। या 10 नगरसेवकांपैकी महायुतीमध्ये केवळ एकच नगरसेवक असल्याने शिवसेनेलाच जागा वाटपात सर्वाधिक फटका बसणार आहे। राष्ट्रीय तपास संस्था अर्थात NIA ने ISISशी संबंधित पुणे मॉड्यूल प्रकरणात मोठी कारवाई केली। अब्दुल्ला फैयाज शेख आणि तल्ला लियाकत खान या 2 वॉन्टेड दहशतवादी संशयिताच्या मुसक्या इंडोनेशियातून आवळण्यात आल्या आहेत। दोघा जणांना भारतात आणून मुंबईत अटक करण्यात आली असून लवकरच त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। इंडोनेशियामधल्या जकार्तामध्ये अनेक महिन्यापासून दोन्ही आरोपी लपून बसले होते अशी माहिती NIA ला मिळाली होती। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोघांना अटक करण्यात आली आहे। सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सक्रिय असलेली हरियाणातील प्रसिद्ध युट्यूबर ज्योती मल्होत्रा हिला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे। गुप्तचर सूत्रांनुसार ज्योती मल्होत्रावर पाकिस्तानी गुप्तचर एजंट्सला संवेदनशील माहिती पुरवल्याचा गंभीर आरोप आहे। माहितीनुसार 2023 मध्ये ज्योती मल्होत्राने कमिशनद्वारे पाकिस्तानचा व्हिसा मिळवला होता आणि तिथे गेली होती। याच काळात पाकिस्तान उच्चायोगात कार्यरत असलेल्या दानिश नावाच्या कर्मचाऱ्याशी तिचे जवळचे संबंध निर्माण झाले। सूत्रांचे म्हणणे आहे की याच ठिकाणी तिचा पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांशी संपर्क सुरू झाला। दिल्लीतील सत्ता गमावणाऱ्या अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षात मोठी फूट पडली आहे। दिल्ली महापालिकेत पक्षातील अनेक वरिष्ठ नेत्यांनी एकत्र येत वेगळा गट स्थापन केल्याची घोषणा केली आहे। याचा अर्थ आता महापालिकेत तिसरी आघाडी असेल। मुकेश गोयल या तिसऱ्या आघाडीचे नेते असतील। त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। दिल्लीतील सार्वजनिक बसमध्ये चोरीच्या घटना वाढल्याची ओरड नेहमीच ऐकायला मिळते। सीसीटीव्ही कॅमेरे असूनही चोरांना धाक वाटेनासा झालाय। भर दिवसात चोर प्रवाशांचे मोबाईल आणि पाकिट मारत आहेत। सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडिओ पाहायला मिळत आहे। त्यात चोर कशी सांघिक चोरी करतात याचे उदाहरण दिसत आहे। घर के कलेश नावाच्या X अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आलाय। 1.5 लाखाहून अधिक युजर्सनी हा व्हिडिओ पाहिला आहे। महाराष्ट्रातील 3 तरुणांना मध्य प्रदेश पोलिसांनी अटक केली आहे। बडवानी जिल्ह्यातील पोलिसांनी महाराष्ट्रातील 3 तरुणांना शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक केली आहे। हे तरुण युट्यूबवर पाहून शस्त्र खरेदी करण्यासाठी उमरठी गावात आले होते। पोलिसांपासून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्यांची गाडी झाडावर आदळली। पोलिसांनी त्यांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। तरुणांनी सांगितले की त्यांच्या शेताचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी शस्त्रे खरेदी करण्यासाठी आले होते। बंगळुरूमधील हांगसंद्रा भागातील हनुमान टेलिकॉम मध्ये चोरीची घटना घडली। चोरटा कपडे न घालता चोरी करायला गेला। पोलिसांनी आरोपीला पकडले। त्याचे नाव इम्रान उल्लाह। तो 27 वर्षांचा असून मूळचा आसामचा आहे। त्याने चोरी करताना कपडे काढले कारण त्याचे कपडे नवीन होते आणि ते खराब होऊ नयेत असे त्याला वाटत होते। ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून चोरट्याच्या हातात टॉर्च होता आणि चेहऱ्यावर मास्क होता। तो नग्नावस्थेत दुकानात चोरी करण्यासाठी शिरला होता। वॉशिंग्टन मधील नॉर्थ कॅस्केड्स पर्वतरांगेत झालेल्या एका भीषण दुर्घटनेत 3 गिर्यारोहकांचा मृत्यू झालाय। यात भारतीय वंशाचे विष्णू इरिगी रेड्डी यांचाही समावेश आहे। ते 48 वर्षांचे होते आणि सिएटल येथे राहत होते। ही दुर्घटना मे महिन्याच्या 11 तारखेला घडल्याची माहिती आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी भारत सोबतच्या कराराबाबत केंद्र सरकारने अमेरिकेला 0 टॅरिफची ऑफर दिल्याचा दावा केला। पण आता त्यांचा सूर बदलले आहेत। आता पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर विधान केले आणि त्यांनी म्हटले आहे की सध्या त्यांना हा करार करायची घाई नाही।
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पदभार स्वीकारल्यापासून ते वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहिले आहे. आता ट्रम्प यांचा एक व्हिडिओ समोर आलाय, ज्यामध्ये ट्रम्प हे UAE सरकारकडून मिळालेल्या भेटवस्तूवरून त्यांची निराशा उघडपणे व्यक्त करताना पाहायला मिळाले. UAE कडून डोनाल्ड ट्रम्प यांना मुर्बन या सर्वात प्रीमियम कच्च्या तेलाचा एक थेंब भेट म्हणून देण्यात आला. यानंतर ट्रम्प यांनी दिलेल्या प्रतिक्रियेच्या व्हिडिओची सध्या सर्वत्र चर्चा होताना दिसते. बलूच लिबरेशन आर्मीने 14 पाकिस्तानी सैनिकांना मारल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. हा हल्ला 9 मे रोजी बलुचिस्तान मधील पंजगुर जिल्ह्यात करण्यात आला. या हल्ल्यात पाकिस्तानचे सैनिक जात असलेल्या वाहनाला लक्ष्य करण्यात आले. BLN ने 14 मे रोजी लष्कराच्या ताफ्यावर हल्ला चढवल्याचा व्हिडिओ पोस्ट केलाय. बलूच आर्मीने पाक सैन्याविरोधात केलेल्या हल्ल्याला ऑपरेशन हेरॉफ असे नाव दिले आहे. केंद्रीय 11वी ऑनलाईन प्रवेश परीक्षा वेग धरत असून या प्रवेश परीक्षेत पुणे विभागातील 1523 ज्युनियर कॉलेजांची नोंदणी पूर्ण झाली आहे. या कॉलेजांच्या संख्येत आणखी 5 ते 6 कॉलेजची भर पडण्याची शक्यता आहे. या कॉलेजमध्ये पुरेशा प्रमाणात जागा उपलब्ध होणार असल्याने विद्यार्थ्यांना प्रवेशाची अडचण येणार नाही असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. महिलांना कार्यकुशल बनवण्यासाठी राज्य सरकारने अहिल्यानगरमध्ये खास महिलांसाठी स्वतंत्र औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. चौंडी येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संस्थेच्या उभारणीसाठी 11.80 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय. या ITIच्या उभारणीनंतर अहिल्यानगर परिसरातील महिलांना आधुनिक व्यवसाय प्रशिक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोने आपल्या गोल्ड मेंबरशिप प्लॅन मध्ये मोठा बदल केलाय. आता गोल्ड मेंबर्सना पावसाळ्याच्या दिवसात डिलिव्हरीवर अतिरिक्त चार्ज देखील भरावा लागणार आहे. हा नियम लागू झाला आहे. यापूर्वी झोमॅटो गोल्ड युजर्सना पावसाळ्यात अधिभारापासून सूट मिळत होती, मात्र आता झोमॅटो कंपनीने ती रद्द केली आहे. जागतिक मोठमोठ्या अर्थव्यवस्थांना अलीकडच्या काही वर्षात अनेक आव्हानांना समोर जावे लागले आहे, तर या दरम्यान भारताची इकॉनॉमी जागतिक पातळीवर सर्वात वेगाने अग्रेसर आहे. अलीकडे जर्मनीला मागे टाकत भारत 4थी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आणि आता आपण 4थी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला जोरदार उत्तर दिले. भारताच्या जवानांनी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचे 9 अड्डे उद्ध्वस्त केले. या कारवाईमुळे देशभरातून भारतीय सैन्याचे कौतुक होत आहे. मात्र अनेक बॉलिवूड कलाकारांनी यावर मौन बाळगलं आहे. गायक अभिजित भट्टाचार्य यांनी एका मुलाखतीत काही कलाकारांवर निशाणा साधलाय. हे लोक पान मसाला विकतील पण पाकिस्तानच्या विरोधात काही बोलणार नाही असं ते म्हणाले आहेत. ऑपरेशन सिंदूर नंतर IPL 2025 चा थरार पुन्हा एकदा सुरू होणार आहे. 17 मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात हा सामना खेळला जाणार आहे. हा सामना बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. पण सामन्यापूर्वी क्रिकेट चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर येत आहे, कारण या सामन्यावर संकटाचे काळे ढग दाटून आले आहेत. शनिवारी होणाऱ्या RCB विरुद्ध KKR सामन्यात पाऊस पडू शकतो असा अंदाज वर्तवला जातोय. अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. नमस्कार.